बोला. सर, एकीकडे मराठ्यांचं आरक्षण येते, आंदोलन होते आणि एकीकडे तुम्ही पण आंदोलन करणार आहे, नेमकी भूमिका कशी राहील? नाही, पण असं आहे की मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते आमच्या म्हणजे ओबीसीच्या पावणेच्या असे गरीब जमातीचं आरक्षण हिसकावून घेण्याचं आरक्षण आहे. ते आंदोलन त्यांचं आहे. आमचं आरक्षण आमचं वाचवण्याचं आंदोलन आहे. त्यामुळं आम्ही कुणाच्या आरक्षणावर आम्ही अतिक्रमण करत नाही. ते आमच्या आरक्षण अतिक्रमण करत आहे. म्हणजे की आम्ही कुणबी आहोत. शेतकरी म्हणजे कुणबी आणि म्हणून कुणबी म्हणून आम्ही ओबीसी अशा प्रकारचं एक बेकायदेशीर हे जे येते ते लावत आहेत. आणि अशा प्रकारे 54 लाख कुणबीचे दाखले घेऊन त्यांच्या सगळ्या स्वर्गांना सगळं करून हे कुठल्याही आम्ही ओबीसीतच आरक्षण घेणार आहे. म्हणजे नेसले तर हिरवीच काय अशी जी भूमिका घेतली आहे ह्या भूमिकेला या महाराष्ट्रात तमाम ओबीसीचा विरोध आहे. आणि मराठा समाजाला त्यांना वेगळं आरक्षण द्यायचं आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं, 50% वरचा वेगळा प्रवर्ग करावा, EWS वाढवून घ्यावं. तुमची सत्ता इथं आहे, तिथं दिल्लीमध्ये आहे. तुम्ही धनदानगी आहे, तुमची कॅपॅसिटी कुवत आहे. काय सांगू एखाद्याची बंगले जाळायची सुद्धा तुमची कॅपॅसिटी आहे. हेलिकॉप्टर उडवणार आहे, 200-200 JCB तुम्ही उडवत आहे. त्यातून फुलं चाललो आहे, 10-10 लाख गाड्या तुमच्याकडे आहेत. एवढी ताकद असलेला समाज आहे, तुम्ही घ्यावं ना. ह्या गरीब समाजाच्या तुम्ही ह्याच्यामध्ये का वाटेकी व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे. आणि जर सरकारनं जर दबावामध्ये येऊन जर असा काही बाती बेबाते GR काढला त्यांचा तर मग आमचं ओबीसीने आम्ही सुद्धा हम भी कुछ कम नाही म्हणून आमचंही आंदोलन जे आहे ते सरकारवरती दबाव आणण्यासाठी आमचंही आंदोलन 20 तारखेपासून सुरू राहणार आहे. आणि 2000 गाढवं जे आहेत आणि डुकरं ही सगळी घेऊन आमचं इथं आंदोलन आणि शांततेच्या मार्गाने ह्या गरीब समाजाचं आंदोलन ह्या ठिकाणी होणार आहे. जर जरांगेला परवानगी मिळणार असेल तर आम्हालाही परवानगी द्यावीच लागेल. आमचा अर्ज आधी आहे. आमची 28ला आम्ही अर्ज केलेला आहे. त्यांचा अर्ज जो आहे तो 2 जानेवारीला केलेला आहे. आणि 3 कोटी बसवणार कुठे तुम्ही. आम्ही त्या मैदानात बोलायला एवढंच आमचं आंदोलन असावं, एवढेच लोक आमचे येणार आहेत. आम्ही म्हणत नाही आमची कोट्यावधी येणार आहेत. मग त्यांचे 3 कोटी लोक, 10 लाख गाड्या हे जिथं बसेल त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी. जर आझाद मैदानात दोन्ही समाजाला परवानगी दिल्या तर मला संघर्ष होणार त्या ठिकाणी. आणि तो संघर्ष टाळायचा असेल तर सरकारनं ह्या 3 कोटी लोक बसतील इतकं मोठं मैदान जे आहे, 10 लाख गाड्याचं पार्किंग असलेलं जे आहे ते मैदान त्यांना द्यायला द्यावं. मागं अण्णा हजारेनं सुद्धा आंदोलन केलं होतं ना. अण्णा हजारेनं सुद्धा आंदोलन त्यांनी जागा बाहेर कुठे दिली होती कारण त्यांना हे मैदान पूर्ण नव्हतं. पण तसं सरकारनं तसा निर्णय घ्यावा. आणि सरकारने कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन जे आहे 20 तारखेच्या आधी हा सगळा निर्णय निकालात काढावा. नाहीतर आमचं आंदोलन जे आहे ते आमच्या हक्काचं आरक्षण करावं, आमची जात जनगणना करावी, आमचा निधी जो आहे जो मराठ्यानं दिलेला आहे तो आम्हाला निधी द्यावा. ह्यासाठी आमचं आंदोलन जे आहे ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचंही आंदोलन मुंबईचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन आमचं होणार आहे. आणि हे आंदोलन जे टाळायचं असेल तर सरकारला आमच्याही मागण्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल आहे. नाहीतर संघर्ष जो आहे आमचा सरकारशी संघर्ष जो आहे तो आमचा संघर्ष अटळ आहे. नेते मंडळीमध्ये कोणी आपल्या पाठिंबा दिला? प्रकाश आंबेडकरांनी तर दिलाच होता, अजून कोणी दिला आहे? काल नांदेडच्या सभेमध्ये दलित समाजाच्या वतीने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जे रक्ताचे आणि विचाराचे वारसाहेब आहेत त्यांनीसुद्धा येऊन त्या ठिकाणी या ओबीसीच्या आरक्षणात जे आहे धक्का लागता कामा नये अशी भूमिका जी आहे असा पाठिंबा आमच्या मागण्यात गेला. आम्ही त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आणि अशा प्रकारे सगळे समाज दलित असतील, मुस्लिम समाजाचे काही नेते आमच्या पाठिंबा देत आहेत. त्यामुळे ओबीसी, दलित, मुस्लिम हे जे काही आरक्षणाचे हे जे आहेत मानकरी आहेत आरक्षणाचे ते सगळे समाज जे आहेत एकसंघपणे ओबीसीच्या मागे या महाराष्ट्रात ठामपणे उभा राहणार आहेत. आणि म्हणून सरकारनं जर असा काही हिंमत केली हे सगळे समाज एकत्र येऊन 24व्या रणसंग्रामामध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवून त्या ठिकाणी ओबीसीचं सरकार जे आहे ते आणल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. सर एकच मिनिट